नमस्कार, दीपक जाधव, हवामान अंदाज. तर मित्रांनो, आज 22 ऑगस्ट 2026. तर तुम्ही बघितलं तर बंगालच्या उपसागरात सिस्टीम आहे आणि तिच्या प्रभावामुळे होतं काय की जी फक्त राज्याच्या पूर्व भागातच पावसाच्या कशा शक्यता आहे. आज जर बघितलं दुपारची रडार बघा तर नागपूर, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ हा जो वरुड वगैरे जो परिसर आहे, ह्या परिसरात वातावरण पावसाचं बनलेलं आहे. तुरळक भागात, विदर्भाच्या भागात आज काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. संपूर्ण विदर्भात पाऊस झालेला नाहीये. परंतु येणाऱ्या काळामध्ये असं दिसतं की 22 तारखेपासून म्हणजे आजपासून ते 28 तारखेपर्यंत विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात तुरळक भाग बदलत पाऊस पडत राहणार आहेत. मराठवाड्याच्या अगदी बुलढाण्यापर्यंत जोर मारतो, परंतु तो मराठवाड्यात येत नाही. अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, अगदी वर्धा या सर्वच जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे. पण मोठी पावसाची शक्यता तरी दिसत नाही. परंतु 8 दिवस पिकांना जीवदान देईल असा पाऊस तो पडेल. आता मराठवाड्याच्या जर बघितलं तर बघा, बीड, परभणी, जालना, त्यानंतर अगदी इकडे अहिल्यानगरच्या भागामध्ये देखील मोठ्या पावसाची शक्यता ही दिसत नाही. परंतु सध्या जर बघितलं तर बघा, आज दुपारनंतर बारामती, दौंड, अकलूज या परिसरात पावसाचं वातावरण बनलं, पण तुरळकच अगदी तुरळक पाऊस झाला. इकडे अकोले आणि जुन्नरच्या परिसरात झाला. आता काय होतंय मित्रांनो, स्क्रीनवर बघा की जी काही विषुववृत्तापासून आपल्याकडे व्यापारी वारे वाहत असतात ते कमजोर पडले होते. परंतु 3 दिवसापासून असं दिसतंय की जी सोमालियन जेट स्ट्रीम आपल्याकडे अरबी समुद्रावरून जोरदार येते, त्यामुळे कोकणासहित तो पाऊस वाढला आणि पश्चिम घाटावरचे जे जिल्हे नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर ह्या जे आहे, तर याच्याकडे काय होतं की पश्चिम बाजूला थोडासा जड स्वरूपाचा पाऊस हा त्याच कारणाने दिसतो की अरबी समुद्रावरून तुम्ही स्क्रीनवर बघा की बाष्प येताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आणि ह्या बाष्पाच्या प्रभावामुळे पश्चिम घाटावरील जिल्ह्याच्या पश्चिम बाजूलाच पाऊस दिसतो जड स्वरूपाचा, किंवा हलके स्पेल त्या ठिकाणी येतात. ऑगस्टमध्ये तरी मोठ्या पावसाची शक्यता नाहीये. ज्याला कांद्याचे ओळे टाकायचे असतील ते टाकू शकतात. आणि मराठवाड्यात मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही. तुरळक भागात काही ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार पाऊस होऊ शकतो. तुम्ही बघू शकता की राजस्थान, गुजरात आणि अरबी राष्ट्रांकडून जी काही वेस्टर्नली जेट स्ट्रीम वाहते, पश्चिमी जोरदार वारे या सिस्टमला मागे लोटताय. त्यामुळे असं दिसतं की विदर्भापर्यंतच पावसाचा जोर दिसतो, जेमतेम बुलढाण्यापर्यंत. नंतर ती सिस्टीम मागे हटली जाते. आता 22 ते 28 पर्यंत विदर्भात पाऊस असेल, तो देखील मागे हटला जाईल. कारण कुठल्याही सिस्टमला हे जे वेस्टर्नली वारे ते मागे येऊ देत नाही. म्हणूनच मी सांगितलं की कदाचित अँटी सायक्लोन तयार होऊन लवकरच मान्सून हा सप्टेंबरच्या 8 तारखेला राजस्थानातून एक्झिट होईल अशी शक्यता त्या ठिकाणी आहे. अपडेट देत राहू. आजचा अंदाज हा सर्वांनी लक्षात घ्या.